नागपूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमान गावामध्ये पती, पत्नी आणि मुलगा असे तिघांचे मृतदेह आढळून आल्यानं धक्कादायक प्रकार समोर आला। या तिघांच्याही मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सविस्तर माहिती याबाबतची पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर अधिक मिळालेली माहिती अशी आहे की नागपूरच्या मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमान गावातील एका घरात कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडालेली आहे। मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे। पती श्रीनिवास इळकपुगट्टी, पत्नी पद्मलता इळकपुगट्टी आणि मुलगा वैकंठ इगळपुगट्टी अशी मृतांची नावं आहेत। श्रीनिवास यांचा राईस मिलचा व्यवसाय असून या तिघांचेही मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेले नाहीये। याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले। तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलेत। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।